नमस्कार. आपल्या आरोच्या शाळेतले नूतन मराठीमधले सगळे विद्यार्थी आज आपल्या दुकानात आलेले आहेत. ते काय संदर्भ आहे, कशाबद्दल आहे कन्सेप्ट आपल्याला पण माहित नाही. आता आपण सर पण आलेले आहेत, सरांना विचारून घेऊ काय विषय आहे. आणि एवढी सगळी मुलं आलेली आहेत शाळेतली, भारी वाटा लागले का तर दुकान सगळं भरल्यागत वाटा लागले. सर काय विषय आहे नेमका? नमस्ते. नूतन मराठी विद्या मंदिरचा जो 4थीचा वर्ग आहे, त्या 4थीच्या मुलांचा मार्केटमध्ये अनेक प्रकारचे जे दुकानं असतात, त्या दुकानामधला जो व्यवहार असतो तो कसा चालतो, किंवा त्या दुकानामधला जो माल आहे समजा, किंवा त्याच्याविषयी नफा आहे दुकानाचं, काय बाकीचं जे इतर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना त्याची माहिती व्हावी. आणि प्रत्यक्ष अनुभवामधनं जे ज्ञान आहे ते ज्ञान मुलांना मिळावं, कारण अनुभवातनं जे ज्ञान मिळतं ते चिरंतन टिकणार असतं. तर त्याच्यासाठी आमच्यातले काही छोटे विद्यार्थी हे आपल्याकडून माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारणार आहेत, आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याकडून अपेक्षित आहेत. आणि ते प्रश्नाची उत्तरं मिळाली की आपण सर्व दुकानाची माहिती या विद्यार्थ्यांना, खेळणी असतील किंवा त्यांच्या किमती असतील, मुलांनी काही खेळणी बघितलेली नाहीत ती सुद्धा त्यांना आपण माहिती दाखवावी. द्यायची सगळी. असं एकंदरीत मुलांच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा हा एक उपक्रम आहे. मग त्याच्यामधनंच मुलाखत कशी घ्यायची, प्रश्न कसं विचारायचं, हे जे काही डेअरिंग लागतं, हे सबाधीटपणा जो असतो तो मुलांच्यामध्ये निर्माण व्हावा, याच्यासाठी हा उपक्रम आहे. आणि तुम्हाला मी फोन केल्यानंतर तुम्ही या म्हटल्याबद्दल तुमचं मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. ठीक आहे. खेळणी खरेदीला कुठे जाणार आहे? बोला. नमस्कार काका, तुमच्या दुकानाचे पूर्ण नाव काय आहे? पर्ल टॉयज अँड स्टोर. धन्यवाद. काका, तुमचे पूर्ण नाव काय आहे? माझं नाव विशाल विनोद शिंदे. धन्यवाद. तुम्ही दुकान कोणत्या वर्षी चालू केले? हे दुकान मला 3 वर्ष झाले. साधारणतः 2020 ला मी स्टार्टिंग केलं, धन्यवाद. एंडिंगला. दुकानात किती प्रकारची खेळणी आहेत? तसे कधी मोजले नाहीत, पण एक असतील, एक 500-1000च्या आसपास प्रकारचे असतील. धन्यवाद. दुकान स्वतःच आहे का भाड्याचा? स्वतःच घरच आहे, आपलं घरातच गाळा आहे. धन्यवाद. भाडे किती रुपये आहे? आता ते कसं स्वतःच असल्यामुळे भाड्याचं कसं काय. धन्यवाद. तुम्ही खेळणे कुठून आणता? कलकत्ता, दिल्ली, मुंबई. धन्यवाद. जास्त माल खपण्यासाठी तुम्ही काय करता? मार्केटिंग, गिऱ्हाईकासंग गोड बोलतोय. दुकान बंद कधी असते? दुकान बंद हे माझं म्हणजे आठवड्याला म्हणतोस का रात्री म्हणतोस? आठवड्याला. आठवड्याला कधीच बंद नसतं. सकाळी किती वाजता तुम्ही दुकान उघडतात? आम्ही सकाळी 10 वाजता उघडतो, रात्री 9 वाजता बंद करतो. धन्यवाद. काका, तुम्ही रात्री किती वाजता दुकान बंद करतात? 9 वाजता. तुम्ही राहता तो पत्ता काय? मारुती रोड, सांगली. तुम्ही गावी गेल्यावर दुकान कोण चालवते? दुकान बंदच असतंय. दुकानाला किती वर्ष झाली? हे आमचा मुलगा आहे. दुकानाला किती वर्ष झाली म्हणून सगळ्यात पहिले शेवट पाणी बघितलं, मिनिमम 10 फूट होतं. धन्यवाद. आमच्या वर्गाला माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आभार, धन्यवाद. तर हे मुलांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मुलांच्या डोक्यामध्ये आलेले हे प्रश्न आहेत. तेव्हा बाबा मी प्रश्न विचारला होता मुलांना की आपण भेट द्यायला जाणार आहे, मग त्यांना नक्की आपण काय काय विचारायचं. तर मुलांच्याकडं असं जवळजवळ 25-30 प्रश्न आले. मग मी काय केलं की तुम्हीच ते प्रश्न काय करायचं विचारायचं, म्हणजे भविष्यात या विद्यार्थ्यांमधूनच निवेदक म्हणा किंवा ज्याच्यात जास्त सबाधीटपणा आहे तो वेगळ्या क्षेत्रामध्ये असं करिअर करू शकतो. असे अनेक उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये राबवतो, आणि त्याच्यातून प्रत्यक्ष अनुभवातनं प्रत्यक्ष ज्ञान, अशा पद्धतीचं हा आपला एक उपक्रम होता. आणि तुम्ही वेळात वेळ काढला, आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ शूटिंग केलेला आहे, ते खरोखरच अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा ते
बघून ऊर्जा मिळाल्यासारखं ही गोष्ट आहे. तुम्ही- त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. माझ्या दुकानात आला, हे मुलं घेऊन आला, ऍडव्हर्टायझिंग झाली माझ्या दुकानाची, त्याबद्दल तुमचं शतशः आभार आहे. माझ्या मुलाला तुमच्याकडनं चांगलं शिक्षण मिळतंय, बोध मिळतंय. माझा मुलगा रोज म्हणतोय की बाबा सर माझे असे आहेत, सर माझे तसे आहेत, मला सर व्यवस्थित समजावून सांगतात, हे करतात. त्यामुळे तुमच्या मनापासून आभार आहे. आणि